बारामती लोकसभा निवडणुकीच्या अद्यापर्यंत चित्र जरी स्पष्ट झालं नसलं तरी सुद्धा संभाव्य जी लढत आहे अर्थातच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी एक लढत मानली जाते। मात्र या सर्व लढाईमध्ये आता शिवसेनेचे आणि शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा आता उडी घेतलेली आहे। विजय शिवतारे स्वतः आता आपल्या सोबत आहेत। काय सांगणार, ज्या पद्धतीने ही लढाई पवार विरुद्ध पवार अशी रंगणार असं एकूण चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मात्र तुम्ही सुद्धा यामध्ये उतरणार अशा पद्धतीची भूमिका तुम्ही आता मांडताना दिसताय। अगोदरच मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ आहे देशाचा। हा कोणाचा सातबारा नाही एका कुटुंबाचा। त्यामुळे आजतागायत फक्त लोकांची भूमिका लोकांना असंच चित्र दाखवलं जातं, पवार वर्सेस पवार, पवार वर्सेस पवार। नाही ते तसं। पवारांच्या विरुद्धात 5,80,000 मतदान जवळजवळ आहे। आता जी फाईट दाखवली जाते ती फक्त पवार विरुद्ध पवार 6-7 लाख मतातली आहे। विरोधक किंवा पवारांना विरोध करणारे खूप मोठ्या प्रमाणातले लोक या लोकसभा मतदारसंघात आहेत। आणि मग त्यांनी मतदान कुठे करायचं? आज प्रश्न प्रत्येक ठिकाणी मला लोक विचारायला लागले की हे किंवा हे बापू आपल्याला तर आपला इतका अपमान केला अजित पवारांनी, कसा निवडून येतो असं चॅलेंज करून हे केलेले 6 पक्ष एकत्र करून कट कारस्थाने केलेली आहेत। अशा पद्धतीने जेव्हा अजित पवार या पुरंदरच्या लोकांशी आणि जनतेशी वागलेले आहेत, आम्ही त्यांना मतदान कसं करणार? महायुती असो किंवा काही असो। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये बरेच लोक नाही आहेत। ॲट द सेम टाइम 15 वर्ष सुप्रिया सुळेंनी काही काम केलं नाही। संसद रत्न वगैरे ठीक आहे, संसदेमध्ये भाषणं करून विकास होत नाही हे तर त्यांच्या बंधूंनी देखील सांगितलेलं आहे। कुठेही 5-10-20 लाखाची कामं सुद्धा नाहीत। मोठे प्रकल्प लोकसभेच्या खासदार म्हणून त्यांनी जे काही मोठे प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणायला पाहिजे होते आणि ते वेगवेगळ्या भागात आणायला पाहिजे होते। पुरंदरला एखादा प्रकल्प, भोरला एखादा, सगळे प्रकल्प बारामतीमध्ये। त्यामुळे तुम्ही फक्त बारामती विधानसभेचे किंवा बारामती शहराचेच लोक खासदार आहात का अशी परिस्थिती, विदारक परिस्थिती आहे। आणि त्यामुळे लोकांची मानसिकता आहे, जरी महाविकास आघाडी आणि महायुती असा जरी हे असला, 100% नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा झाले पाहिजेत या मताचा मी देखील आहे। आणि आमचं श्रद्धास्थान खरोखर मनापासून हे आता नरेंद्र मोदीच आहे। पण निव्वळ अजित पवार इकडे आले आणि म्हणून आता कित्येक लोक असं म्हणतात की आम्ही भाजपमध्ये का गेलो, आम्ही शिवसेनेमध्ये का आलो, की यांच्या जाचाला कंटाळून, यांचा प्रचंड दादागिरी याला कंटाळून आम्ही इथे आलो। आणि आज त्यांनाच मतदान करायला जर भाजप आम्हाला सांगत असेल तर आम्हाला ते मान्य नाही। ही भूमिका सगळ्या मतदारसंघामध्ये आहे, इंदापूर, दौंड, भोर, खडकवासला, पुरंदर, सर्वच ठिकाणी। आणि त्यामुळे मग लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे आणि लोकांना आपल्याला पाहिजे तो माणूस निवडण्याचा जो अधिकार आहे त्याला संधी दिली पाहिजे। आणि म्हणून या दोन पवारांच्या जरी त्यांची लढाई असेल, विजय शिवतारे निश्चितपणे या लढाईत उतरणार म्हणजे याचा अर्थ तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहात बारामती लोकसभा मतदारसंघातून, नेमकं काय असतं ते स्पष्ट सांग। आता ह्या कंडिशनला आता मला माहित नाही उद्या काय होत आहे, वरिष्ठ नेते काय निर्णय घेत आहेत, एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांचं मत काय, या सगळ्या चर्चा होतील। पण मी अशा पद्धतीने प्रस्थापित 50 वर्ष आम्हाला ज्यांनी हे केलंय अशा लोकांना परत निवडून देण्याची मानसिकता लोकांची नाही आहे। आणि त्याच्यासाठी ते प्रावधान, ते व्यासपीठ निर्माण करून देणे, ती जागा बटणं दाबण्यासाठीची करून देणे, याच्यासाठी हे धाडस आणि हा प्रकार मी करणार। म्हणजे काय नेमकं धाडस काय, तुम्ही काय नेमकं करणार काय आहात? नाही, मी अपक्ष उभं राहणार, नरेंद्र मोदी विचारमंच लिहिणार, काही मी मी महायुतीच्या विरोधात नाही, मी आमच्या नेत्यांच्या विरोधात नाही, या विचारांच्या विरोधात नाही। आमचा विरोध हा पवारांना आहे आणि त्या विरोधासाठी लोकांना संधी तर मिळाली पाहिजे ना। लोक आता इतके संभ्रमित आहेत, इकडून ह्याचा प्रचार, तिकडून त्यांच्या गाड्या फिरतायत, सगळं होतंय। दुसऱ्या बाजूचा विचार कोणी करायलाच तयार नाही लोकशाहीमध्ये।
आणि म्हणून ती जी व्हॅक्यूम आहे ती व्हॅक्यूम भरण्याचं काम मी करणार आहे. म्हणजे नमो विचार मंचाच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या लढाईमध्ये उतरणार असं एकूण स्पष्ट करताय. अगदी स्पष्ट आहे. आदरणीय नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. भाजप ताकदीने देशाच एक लक्षात घ्या, एकमेव असा पक्ष आहे ज्याचा एंड रोल ते काही प्रकारे काही बोलतात ईडी बीडी अमुक तो म्हणजे काय असेल, पण या सगळ्या प्रकाराचा एंड जो आहे तो देश आहे. देशाच्या प्रती त्यांची जी निष्ठा आहे ना ती, त्याच्यावर कुठचाही अविश्वास नाही की त्याला दुमतच नाही आहे. आणि ही माणसं आणखी वाढली पाहिजेत, हा पक्ष वाढला पाहिजे. याच्या दृष्टीने जसे शिंदेसाहेब बरोबर आलेले आहेत, आता हे अजित पवार आले आहेत, पण कशासाठी आले आहेत काय झाले ते सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी विचार मंच अशा प्रकारची भूमिका घेऊन अगदी काय हरकत नाही. लढाई एकलव्यासारखी झाली तरी हरकत नाही. द्रोणाचार्य एका बाजूला आणि एकलव्य एका बाजूला, पण निश्चितपणे मी करण्याचा माझा तो विचार आहे. पण आता पुढे चर्चा होतील काय त्याच्यातून हे. म्हणजे दोन्ही पवार नको, तिसरं पर्याय म्हणून तुम्ही हे सगळं पुढे ठेवताय. मी जाहीरपणे म्हटलं की पवारांनी एखादा भोरमधला सर्वसामान्य माणूस द्यावा किंवा अजित पवारांनी एक सर्वसामान्य माणूस द्यावा. 50 वर्ष 41 वर्ष 1981 पासून हा मतदारसंघ डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्ही, तुमचा मुलगा, तुमचा पुतण्या, तुमची बायको, तुमची मुलगी, अरे या मतदारसंघात काही दुसरे लोक नाहीतच नेतृत्व करायला. त्यामुळे ही सरंजामशाही संपवली पाहिजे. लोकशाहीला ही धोकादायक आहे. पण तुम्ही जसं म्हटलं कालच्या कार्यक्रमामध्ये 2019 मध्ये अजित पवारांनी तुम्हाला जे चॅलेंज दिलं होतं त्याचा बदला घ्यायची ही वेळ आलेली आहे असं तुम्ही कालच्या कार्यक्रमात बोललात. त्यामुळे तुम्ही ही सर्व लढाई आता लढणार आहात. एक लक्षात घ्या, मी 2019ला त्यांनी मला कटकारस्थान करून हरवलं. 6 पक्ष एकत्र केले. अजित पवारांनी काही जिंकले नाही. अजित पवार त्यांनी स्वतःची राष्ट्रवादीची सीट काँग्रेसला सोडली, कारण काँग्रेसचा तिसरा प्लेअर असता तर विजय शिवतारे 50,000 मतांनी निवडून आले. त्यामुळे अजित पवारांनी माझा नाही अपमान केला, अजित पवारांनी पुरंदर हवेलीच्या जनतेचा तो अपमान केला. पुरंदर हवेलीच्या जनतेचं स्वराज्य घालवलं. जर मी आज आमदार असतो तर विमानतळ मार्गी लागलं असतं. 3 वर्षाचा पिरियड होता गुंजवणीच्या पाण्याचा. ते गुंजवणीचं पाणी 100% पुरंदरला फिरलं असतं. राष्ट्रीय बाजाराची कामाला सुरुवात झाली असती. आमच्या पुढच्या 10 पिढ्यांचा विध्वंस अजित पवारांच्या हेकेखोरपणामुळे तू कसा निवडून येतो. राजकारणामध्ये मी माझ्या पक्षाचं काम केलं होतं, शिवसेनेत होतो, मला मावळचं काम करायला सांगितली होती, जबाबदारी दिली होती, मी ते काम करत होतो. पक्षाचं काम होतं, राजकीय काम होतं, वैयक्तिक काहीच नव्हतं. पण अजित पवारांनी ज्या पद्धतीने वैयक्तिकरित्या ते घेतलं होतं, मी वैयक्तिकरित्या घेणार नाही. विजय शिवतारेंचा अपमान वगैरे ठीक आहे, ती नियती बघून घेईल. माफीची पण मागणी करताय, माफी मागावी अशी तुम्ही मागणी करताय. 100%. एक लक्षात घ्या, मी आजारी होतो, माझं ओपन हार्ट सर्जरी झाली. मी पडल्यानंतर मी आजही डायलिसिसवर आहे, किडनी माझी गेली होती. एवढं असताना अजित पवारांनी त्याच पालखीतळावर काल मी बोललो तिथे नाटक करताय तुम्ही, अशा प्रकारची निर्भत्सना केली होती. माझी गाडी, माझा घोडा, बारीक सारीक गोष्टीवर हे करत अजित पवारांनी नालायकपणाचा कळस गाठला होता. नियती त्यांना धडा शिकवेल, त्याला मला हे करायची गरज नाही. मी आता माझ्या लोकांसाठी लढतोय की माझी ही कामं मार्गी लागली पाहिजेत. मी कालही सांगितलं, विमानतळाबद्दल बोला, गुंजवणीबद्दल बोला, हे सगळे विषय क्लिअर झाले तर महायुतीतून बोलता येईल. देवेंद्र फडणवीस कॉम्पिटंट, एकनाथभाई शिंदे बघतील त्याच्यामध्ये काय करायचं. पण जो नालायकपणा अजित पवारांनी राजकारणात कुठेही ह्याला पाडतो त्याला पाडतो, हा जो माज आहे राजकारणात असायला नको, पैशाचा माज आहे. या अजित पवारांनी लुटलंय लोकांना. 11 कारखाने त्यांनी घेतले. किती एकर जमीन आहे शेतकऱ्यांची? 4,000 एकर जमीन आहे 11 कारखान्यामध्ये. 20 कोटी 25 कोटीला 300 एकर जमीन कारखान्याची. अरे त्या शेतकऱ्यांचे शेअरचे पैसे तुम्ही खाऊन टाकले. एका कारखान्यामध्ये 20,000 जर शेतकरी असतील, 10,000चा शेअर पकडला तर 20 कोटी रुपये गोरगरीब शेतकऱ्यांचे. ऑक्शनमध्ये कारखाने हेच चेअरमन यांनीच ऑक्शन घ्यायचे. आणि आज ते कारखाने तुम्ही जा ना, अजित पवारांनी कॉमन माणसांची, शेतकऱ्यांची लूट केली, फसवणूक केली आहे. आणि त्या पैशांच्या जोरावर परत इलेक्शन लढायच्या, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. हे बघा, अजित पवारांना पुढचे धडे दिसतील. ह्या आत्ता जे त्यांच्याबरोबर लोक आहेत ना, जिल्हा बँकेचे पदाधिकारी वगैरे, हे वाट बघतील. ज्या दिवशी
मुदत संपेल त्यावेळेस यांच्याबरोबर कोणी राहणार नाही. पण हे सगळं करत असताना अपक्ष तुम्ही ही सगळी लढाई आता लढण्याचा विचार केलेला आहे. या संदर्भात काही चर्चा झाली का? तुमचे जे नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू दे किंवा इतर महायुतीतले जे वरिष्ठ देवेंद्र फडणवीस असू दे, यांच्याशी काही चर्चा झाली का तुमची? मी माझा निर्णय घेतलाय. माझ्या लोकांशी मी चर्चा केली, अनेक मीटिंग झाल्या. पालखीतळ मैदानावर काल मी बोललो. पालखीतळ मैदानावरच मी सर्व जेवढे तालुक्यातले वेगवेगळ्या तालुक्यातले मानणारे लोक आहेत त्यांना विचारून मी तो जाहीर एक सभा सुद्धा घेणार आहे. हे बघा, ही लढाई आमची आहे. महायुती आणि महाविकास आघाडी ही वेगळी लढाई आहे आणि या मतदारसंघातली पवारांच्या विरोधातली आमची वेगळी लढाई. त्यामुळे मी जर असं करायला गेलो की बाबा मी काय करू तर ते कोणीच हे करणार. त्यामुळे माझा निर्णय मी केला. त्याच्यावर जर त्याच्या या बाबतीमध्ये निर्णय झाले, काही त्यांनी बदल केले, आणखी काय केलं किंवा माझ्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या बाबतीतले काही निर्णय झाले तर ते पुढे ते निर्णय बदलणार नाही. निर्णय बदलणार असं मी म्हणणार नाही. मी परत सांगतो, ही लढाई पवार वर्सेस पवार जी आहे ना, ती पवार वर्सेस इतर जी 50 वर्ष चालत आली आहे त्या अर्ध्या लोकांना 5,80,000 मतदारांना आपलं योग्य मत नोंदवण्यासाठी या लोकशाही प्रक्रियेमधील बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार आहेत ते अधिकार पूर्णपणे बजावण्यासाठी त्यांच्या पसंतीचा खासदार निवडून आणण्यासाठीची संधी त्यांना दिली पाहिजे म्हणून मी बोलणार. तुमचा कधीपर्यंत निर्णय साधारणतः हा स्पष्ट होईल की तुम्ही आता जी म्हणतायत ती भूमिका मांडणार? नाही, आता अजून काहीच नाही ना. अजून कोणाचं काही नक्की नाही. सुप्रियाताईंचं नक्की आहे पण बाकीचे काहीच नाही. काय गोष्टी आता पुढचं कसं होईल काय होईल. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा 7-12 नाही. त्यामुळे इतर 6 विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना संधी मिळाली पाहिजे हा हेतू ठेवून निश्चितपणे हा निर्णय मी पुढे तसाच ठेवेल. पण ठीक आहे, मुख्यमंत्री महोदय काय म्हणतायत त्यांच्याशी विचार. मी आता मुंबईलाच चाललेलो आहे, त्यावेळी त्यांच्याशी भेटेल, देवेंद्र भाऊंना मी भेटेल आणि माझं मत मांडेल. काही सांगता येत नाही ना. तुम्हाला एका पवाराला कुठच्या तरी संपवायचं आहे ना. अरे विजय शिवतारे दोन्ही कटकट मिटून जाईल. अख्ख्या देशभरात इथून जिंकून यायचं आणि याच्या ताकदीवर देशभरात आणि राज्यभरात ब्लॅकमेलिंग करायचे धंदे यांनी केले. हे पाप पुरंदर आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातीलच आमच्यासारख्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याचं परिमार्जन सुद्धा आम्हालाच करावं लागेल. त्यामुळे ही लढाई वेगळी आहे. आम्ही महायुतीमध्येच मी आहे. नरेंद्र मोदींच्या पूर्ण विचारांचा मी माणूस आहे. पूर्णपणे निष्ठा त्यांच्यावर असणारा माणूस आहे. तर विजय शिवतारे आता आपल्या सोबत होते. तर जी काही लढाई बारामतीमध्ये होणार आहे पवार विरुद्ध पवार, मात्र तिसरा पर्याय देण्याचा विचार आता विजय शिवतारे करतायत आणि नमो विचार मंचाच्या माध्यमातून या लढाईत मी उतरणार अशी स्पष्ट भूमिका विजय शिवतारे यांनी मांडलेली आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.